जय श्री स्वामी समर्थ. सप्टेंबर 2025 हा महिना तुला राशीच्या व्यक्तींना जीवनाच्या अनेक पैलूंमध्ये नवीन शिकवण, प्रगती व अनुभव देणारा ठरेल. शुक्र हा तुमचा स्वामी ग्रह असल्याने या महिन्यात प्रेम, सौंदर्य, संतुलन व आनंदाची ऊर्जा तुमच्या जीवनात वाढेल. मात्र शनी व मंगळ काही ठिकाणी आव्हाने उभी करतील, ज्यामुळे संयम व शिस्त यांचा अवलंब करणे आवश्यक ठरेल. एकूणच हा महिना तुला राशीच्या लोकांसाठी आत्मपरीक्षण, नवे संकल्प आणि जीवनात संतुलन राखण्याचा काळ ठरणार आहे. करिअरच्या बाबतीत पाहता या महिन्यात तुला राशीच्या व्यक्तींना नोकरीच्या ठिकाणी काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या मिळतील. वरिष्ठांचा विश्वास मिळेल. तुमच्या कौशल्यांचा योग्य वापर करून तुम्ही उत्तम कामगिरी दाखवाल. महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात काही अडचणी जाणवतील. सहकाऱ्यांकडून अपेक्षित सहकार्य न मिळाल्यास मानसिक तणाव वाढेल. मात्र महिन्याच्या उत्तरार्धात परिस्थिती तुमच्या बाजूने वळेल. काहींना बढतीची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी सप्टेंबर महिना विस्तार व नाविन्यपूर्ण योजना घेऊन येईल. नवीन भागीदारी फायदेशीर ठरेल. परदेशी बाजारपेठेतून लाभ मिळण्याची शक्यता आहे. मात्र कायदेशीर कागदपत्रे व करार नीट तपासूनच स्वाक्षरी करा. आर्थिक दृष्टीने सप्टेंबर महिना तुला राशीच्या व्यक्तींना मध्यम प्रमाणात लाभदायक असेल. महिन्याच्या सुरुवातीला खर्च वाढतील. घरगुती खर्च, दुरुस्ती अथवा कर्जफेड यासाठी पैसे लागतील. मात्र महिन्याच्या मध्यापासून आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. उत्पन्नाचे नवे स्रोत उपलब्ध होतील. व्यावसायिकांना नफ्यात वाढ दिसेल. गुंतवणुकीसाठी हा महिना काहीसा सावधगिरीचा आहे. दीर्घकालीन गुंतवणूक फायदेशीर ठरेल, पण अल्पकालीन जोखीम टाळणे हितावह राहील. सोने चांदी किंवा स्थावर मालमत्तेत गुंतवणूक लाभदायक ठरेल. प्रेम संबंध व वैवाहिक जीवनात सप्टेंबर महिना तुला राशीच्या लोकांना गोडवा व ताजेपणा देईल. अविवाहितांना एखाद्या व्यक्तीशी जवळीक वाढेल, ज्यातून पुढे चांगले नाते जुळण्याची शक्यता आहे. प्रेम संबंधात असलेल्यांनी प्रामाणिक व संवेदनशील राहणे आवश्यक आहे. छोट्या गैरसमजांमुळे वाद होऊ शकतात, पण संवादातून ते सोडवता येतील. विवाहितांना जोडीदाराकडून भावनिक आधार व प्रेम मिळेल. काही जोडप्यांना प्रवासाची संधी मिळेल, ज्यामुळे नात्यात नवेपणा येईल. कौटुंबिक जीवनातही सौहार्द राहील. कौटुंबिक जीवनात सप्टेंबर महिना तुला राशीच्या लोकांसाठी आनंददायी ठरेल. घरात सौहार्दाचे वातावरण राहील. पालक व वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद मिळेल. भावंडांसोबत चांगले संबंध राहतील. मुलांच्या प्रगतीबद्दल अभिमान वाटेल. कौटुंबिक कार्यक्रम किंवा धार्मिक कार्याची योजना होण्याची शक्यता आहे. मात्र घरातील खर्च वाढेल, त्यामुळे आर्थिक नियोजन आवश्यक आहे. शिक्षणाच्या क्षेत्रात तुला राशीच्या विद्यार्थ्यांना या महिन्यात चांगले यश मिळेल. मेहनत व सातत्यामुळे उत्तम परिणाम मिळतील. उच्च शिक्षण घेण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांना अनुकूल संधी मिळेल. परदेशी शिक्षणाच्या दृष्टीने हा महिना लाभदायक ठरेल. स्पर्धा परीक्षेत बसणाऱ्यांनी लक्ष केंद्रित ठेवल्यास यश निश्चित आहे. कला, क्रीडा व तांत्रिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रतिभेला वाव मिळेल. प्रवासाच्या दृष्टीने सप्टेंबर महिना तुला राशीच्या लोकांसाठी फलदायी ठरेल. नोकरी व व्यवसायाशी संबंधित प्रवास होईल. या प्रवासातून नवीन संधी मिळतील व आर्थिक फायदा होईल. कौटुंबिक प्रवास किंवा धार्मिक यात्रेची संधीही मिळू शकते. प्रवासातून मन प्रसन्न राहील. मात्र प्रवासादरम्यान आरोग्याची काळजी घ्या. आध्यात्मिक दृष्टिकोनातून तुला राशीच्या व्यक्तींना या महिन्यात श्रद्धा व भक्ती वाढेल. धार्मिक कार्यात सहभाग घेण्याची संधी मिळेल. काहींना गुरूंचे मार्गदर्शन मिळेल. ध्यान व साधनेतून मानसिक शांती मिळेल. काहींना गूढ विद्या अथवा ज्योतिषशास्त्र यामध्ये रस निर्माण होईल. सप्टेंबर 2025 हा महिना तुला राशीच्या व्यक्तींसाठी जीवनात संतुलन राखण्याचा आणि आत्मविश्वास वाढवण्याचा काळ ठरेल. करिअरमध्ये नवीन संधी, आर्थिक प्रगती, नातेसंबंधातील गोडवा, कौटुंबिक सौख्य व आरोग्याची जागरूकता हे या महिन्याचे मुख्य वैशिष्ट्य असेल. संयम, शिस्त आणि प्रामाणिक प्रयत्नांच्या जोरावर तुम्ही या महिन्यात उत्तम यश मिळवू शकाल. तुमच्या राशीशी संबंधित साप्ताहिक, मासिक आणि दैनिक भविष्यवाण्यांसाठी चॅनल सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका. कॉमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहा.